आहे ना कोळून प्यायले मी. ए जिप्रे, तू असशील का तिशानी? तुझा शांतपणा आहे ना इकडे करू नकोस, कळलं काय? अहो काय संबंध? तुम्हाला डील नको असेल तर सांगा, थांबू आपण. आम्ही काय अवतन घेऊन नव्हतो आलो तुमच्याकडे आमची जमीन घ्या म्हणून. अहो नाही नाही साहेब, तुम्ही थांबा. अय जिप्रे, तू बाहेर हो, बाहेर हो आधी. अरे सुंदर ऐक माझं, तोट्यातली जमीन आहे अरे, हायवे मंजूर झाला हिच्यावर. सरकार कब्जात जाणारी जमीन आहे, म्हणूनच यो शेंदरीचा इथं विकायला आलाय तुझ्याकडे. जरा बी शहाणा असशील ना तर ह्यो व्यवहार आत्ताच्या आत्ता थांबव. अरे अरे गोत्यात टाकून पोत्यात घालीन तुला यो. हो असं काय नाही हो, उगाच्या वावड्या असतात लोकांच्या. कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही लोकांना. अजिबात नाही सुंदर, एक शब्द बी खोटं नाही बोलत. खात्रीशीर बातमी आहे अरे. अय फक्त बातमी आहे ना व? अरे अय लय टेपा लावू नकोस. आणि या हवेत उडणाऱ्या फुसक्या बातम्या आहे ना मला द्यायच्या नाहीत. आणि काय गे, तुला हे भाजी मार्केट वाटलं वय? आली मोठी मला ज्ञान द्यायला. मी ज्ञान द्यायला नाही आले सुंदर, पण तू जर चुकत असशील ना तर तुला सांग. काय सांगायची गरज नाही. हे बघ, काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे ना हे मला चांगलंच कळतं आहे. मी आज सूर्यवंशी आहे, पिढ्यानपिढ्या ह्यो व्यवसाय करतोय आम्ही. आणि तू कायची पोरगी आम्हाला सांगणार होय? अरे ऐक माझं. ए तू बाहेर हो पहिली, बाहेर हो म्हणलं ना व? तुलाही चुकीचं करतोय सुंदर, ऐकून घे. तू बाहेर हो म्हणलं ना व? अहो जावा किंवा उगाच कशाला डोकं पिकवायला लागलाय आमचं. पुढे लय काम आहेत आम्हाला. काय भुसणाऱ्या, तू मला शांतपणा शिकवायची गरज नाही, कळलं? ह्यो आमच्या दोघांमधला मॅटर आहे, ते आम्ही बघून घेऊ. मध्ये पडायचा तुझा काही संबंध नाही. संबंध तुझा बी नाही, कळलं ना? तू बाहेर हो पहिले आधी येत ना. ऐ कोण आहे रे तिकडं? हिला बाहेर काढा आधी. हे मला काय हाऊस नाही आलेली इथे येऊन बसायची, कळलं ना? घे पायाव धोंडा आपटून आणि बस बोंबलत. माझं काही जात नाही, चालले मी. बाहेर काढतोय मला. अहो काय माणसं असतात, उगाच कुठून बी काय बी ऐकून येतात आणि येतात कुठं घालायला. स्वतःला ना लय अतिशहाणा समजायला लागलाय. समोर ताटात काय वाढून ठेवलंय ते नाही बघायचं, फक्त तोंड घालायचं त्या ताटात. जरा बी अक्कल नाही या सुंबाटलेल्याला. मी एवढं समजून सांगायला लागले तर वर मलाच चिवदावतोय. खड्ड्यात गेली त्याची ते डील. मला काय करायचंय? मी आपल्या अक्षराताईचं कानातलं तिला देणार आणि रिवर्स घे टाकून निघून जाणार. हा असं करून बी नाही ना चालायचं. या बिनकापसाच्या बुजगावण्याला काय करायचं ना ते करू दे, पण या समध्या गोष्टी मी अक्षराताईच्या कानावर घालणार. हा हे डॉक्युमेंट्स फाईलला लावा, मी उद्या चेक करते. एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो. मेनका, मेनका खूप सॉरी अगं, मी तुला यांच्या ऑफिसवर बोलवलं होतं पण मी माझ्या ऑफिसवर आली. मी माझ्या एका मीटिंगमध्ये इतकी अडकले की तुला कळवायचंच राहिलं. पूर्ण विसरून गेले ग, सॉरी. अगं हो हो हो, तुझ्या गाडीला ब्रेक नावाचा प्रकार आहे का नाही ग? हे बघ, आता मला तिकडे यायला काही जमणार नाहीये. तू कानातल्या ह्यांच्याकडे दिलंस तरी चालेल. अगं ते ठीक आहे, ते करीन मी मॅनेज. पण मी जर तुला वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. बोल ना, काय ग, काही प्रॉब्लेम नाही ना? अक्षराताई, मी ना आत्ताच इथे एक राडा होताना पाहिलाय, पण तो सुंदर माझं काय ऐकूनच घेईना झालाय. एक मिनिट, राडा म्हणजे? म्हणजे मी इथं आले ना तेव्हा एक व्यवहार चालू होता. आता तूच काय ते बघ बाबा. बरं, बघते मी. पाचगावची फाईल आणा जरा. सुंदरराव, लय वेळ गेला या समध्या भानगडीत. एकदाचा तुमचा अंगठा उठवा आणि डील फायनल करून टाका. हा वय वय, चला
मला सांगा कुठं अंगठा जायचंय. हे बघा, हिथं एक, हिथं एक, हा. आणि हिथं एक. चल. एकच मिनिट हा, फोन आला थांब. अहो सुंदरराव, आता आपलं काम झालंच की. आता एकदाच तुम्ही अंगठं लावलं की तुम्ही पण रिकामी, आम्ही पण रिकामी. नंतर बोलत बसा की फोनवर. हो साहेब, तुमचं समज म्हणणं बरोबर आहे, पण बायकोचा फोन आहे, ह्यो पण घ्यावाच लागेल. हा, एकच मिनिट थांबा. हा अक्षरा, बोल की. हा, तुम्ही जागेचं डील करताय ना? हा, ह्यो काय व्यवहार फायनल केलाच आहे म्या. अगं अंगठा देत होतो तोवर तुझा फोन आला. बरं बरं, मला जरा त्या माणसाशी बोलायचं होतं जो व्यवहार करायला आलाय. तुम्ही जरा फोन स्पीकरवर टाकता का? चालेल चालेल. हा थांब. हा बोल अक्षरा. हे बघ नवले साहेब बी आहेत. हा नमस्कार, मी जिल्हा पोलीस उपअधीक्षक अक्षरा सुंदर सूर्यवंशी बोलते. मला जरा जागेचे डिटेल सांगाल? हो हो मॅडम. हा, जागा नक्की कुठे म्हणालात आणि किती आहे? आणि रेट काय सांगितला तुम्ही? पाचगावच्या कॉर्नरला आणि 5 कोटी रेट सांगितलाय. पाचगाव कॉर्नरला म्हणजे पूर्वेच्या दिशेला ना? होय होय. जमिनीचे सगळी कागदपत्र एकदम क्लिअर आहेत आणि रोड टच जमीन आहे. बर. आणि सर्वे नंबर काय म्हणाला? अक्षरा, अगं काय करतेस तू? अहो एकच मिनिट, मी तुम्हाला सांगते सगळं. हा बोला. MS09175289. बर. मॅडम, मी सुंदररावांना सगळे जागेचे पेपर दाखवलेत. जागेचा नकाशा पण दाखवलाय. सगळं एकदम क्लिअर आहे. सगळी माहिती दिलीत तुम्ही? होय. जागा अर्धी सरकारच्या ताब्यात आहे आणि भविष्य तिथून रस्ता निघू शकतो हेही सांगितलं का? अक्षरा, अगं हे समज खरं आहे होय का? आपल्याला ही जमीन नको आहे म्हणून हे समज तू मुद्दाम बोलते आहेस? ही सगळी माहिती आपल्याकडे असतेच. म्हणजे शहरातल्या आणि शहराबाहेरच्या सगळ्या जागांची माहिती पोलीस स्टेशनमध्ये असतेच. आणि सरकारी परवानगी मिळण्यासाठी या सगळ्या फाईल्स आमच्याकडे येतात. त्यामुळे मी इतकं ठामपणे सांगू शकते. अहो, मला असं वाटतंय की तुम्ही हे डील करू नका. आणि जागेची किंमत एक खूप वाढवून सांगतोय तो. तितकी किंमत नाहीच आहे. आणि जी जागा अर्धी सरकारच्या ताब्यात आहे तो व्यवहार आपण नको करूया असं मला वाटतं. हा